तर पहा आपला प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दिनविशेषवर प्रश्न विचारला आहे. पहा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो पर्याय क्रमांक 2 तर 14 डिसेंबर हा जो दिवस आहे या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन साजरा केला जातो. मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक दिनविशेष आणि आपले राष्ट्रीय दिनविशेष जे आहेत त्या दोघांवरही आपण एक एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक ज्यावेळी आपल्याला दिनविशेष विचारला जाईल त्यावेळी त्या दिनविशेषचं उत्तर किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर सांगता येईल. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे यांना व्याकरणात डॅश असे म्हणतात. पहा, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मराठी व्याकरणावरील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष किंवा कल्पनेने म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाणलेले जे काही वस्तू आहेत किंवा त्या वस्तूंचा जो गुणधर्म आहे आणि त्यांना दिलेली जी काही नावं असतात त्यांना व्याकरणात काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर नामे असं त्यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सर्वनाम, विशेषण आणि विशेष नाम यांच्या सर्वांच्या व्याख्या देखील मी तुम्हाला दिलेल्या आहेत. पण नाम म्हणजे काय या ठिकाणी आपण जाणून घेतलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे? या ठिकाणी आपल्याला नदीचं नाव दिलेलं आहे, पहा, कुंडलिका नदी. आणि जे शहर आहे तर जालना, नांदेड, वर्धा आणि अहिल्यानगर. तर यापैकी असं कोणतं शहर आहे जे कुंडलिका नदीच्या काठावरती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 1 तर जालना हे जे शहर आहे हे कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आहे. मित्रांनो, असाच प्रश्न आपल्याला जालना पोलीस भरतीमध्ये एक वेळा विचारण्यात आला होता. प्रश्न असा विचारला होता की जालना शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? तर ती आहे, पहा, कुंडलिका नदी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? हा देखील प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरील घेतलेला आहे. आणि मित्रांनो, आपण लवकरच मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच देखील सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला जे काही पोलीस भरती किंवा बाकीच्या ज्या काही सरळ सेवा असणार आहेत त्यामध्ये विचारण्यात आलेलं जेवढं मराठी व्याकरण आहे आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो, पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर वर्ण. लक्षात ठेवा, वर्णाची व्याख्या काय आहे? तर तोंडावाटे निघणारे मूलध्वनी जे आहेत त्यांना वर्ण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 30 जानेवारी 2024 रोजी कोणी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणजे ट्रायच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला आहे किंवा पदभार स्वीकारलेला आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2024 मधील हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर अनिल कुमार हे जे आहेत अनिल कुमार यांनी दूरसंचार नियामक प्राधिकरण जे आहे याच्या अध्यक्षपदाचा कारभार जो आहे किंवा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, जेवढ्या काही सरकारी कार्यालय आहेत म्हणजे सरकारी ऑफिसेस जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना रविवारची सुट्टी ही कधीपासून अंमलात आणली यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की रविवारची जी सुट्टी आहे ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली होती, पहा, लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांच्या हे जे गव्हर्नर होते यांच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा सरकारी कार्यालय जे आहेत त्यांना रविवारची सुट्टी ही जाहीर करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत, पहा, 25 चे 25 प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन व्हिडिओ हे ठरणार आहेत. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की पुरातन काळामध्ये समुद्री व्यापार होत असल्याचे काही अवशेष आढळले आहेत, तर ते अवशेष कोणत्या ठिकाणी आढळलेले आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 जे लोथल ठिकाण आहे. पहा, लोथल शहर जे आहे किंवा लोथल हे जे ठिकाण आहे या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे काही महत्त्वाचे अवशेष जे आढळलेले आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? पहा, या ठिकाणी काय विचारलंय की भारतातील पहिलं रेल्वे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला RRB NTPC साठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि एक वेळा हा मुंबई रेल्वे भरती जी झाली आहे पण मुंबईची, त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर हे करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 तर बडोदा या ठिकाणी. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अनुसूचित 8 मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे? पहा, या ठिकाणी कोणती भाषा आहे? सिंधी ही भाषा अनुसूची 8 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. पण कोणती ती घटना दुरुस्ती होती की त्या घटना दुरुस्तीद्वारे अनुसूची 8 मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तर 21वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीने अनुसूची 8 मध्ये सिंधी ही जी भाषा आहे त्या भाषेला समाविष्ट करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावलेले आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, काय विचारलं की प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक म्हणजे काय तर 300 रन्स. पहा, 300 म्हणजे 300 रन्स असं कोणी झळकावलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर तन्मय अग्रवाल हा जो खेळाडू आहे तर या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट 3 शतक करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, या प्रश्नावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये अजून एक प्रश्न विचारला होता की ऋतुराज गायकवाड हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, ऋतुराज गायकवाड हा जो आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, स्थानिक संस्था ज्या आहे त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग जास्त पद्धतीने व्हावा किंवा जास्त प्रमाणात व्हावा या उद्देशाने एका समितीची निर्मिती केली जाते. तर ती समिती कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर प्रभाग समितीद्वारे. लक्षात ठेवा, प्रभाग समिती जी आहे याच्यासाठी निर्माण केली जाते की स्थानिक कारभारामध्ये लोकांचा जो सहभाग आहे तो जास्त पद्धतीमध्ये वाढावा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? पवन ऊर्जा, लक्षात ठेवा, पवन ऊर्जा निर्माण करणारे भारतातील राज्य कोणतं आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त पवन ऊर्जा ही निर्माण केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतामध्ये आपल्या सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती केली जाते. तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे पहा चेन्नई. आणि मित्रांनो, आपल्याला कधी कधी राज्य आणि राजधानी यावरही खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण भारतातील जेवढे काही 28 राज्य आहेत आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्वांच्या राज्य आणि राजधानी आपण घेतलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेले आहे? या ठिकाणी आपल्याला एक पुस्तक दिलं आहे वेल्थ ऑफ नेशन. आणि मित्रांनो, सेम प्रश्न आपल्याला जशाच तसा विचारला होता पण ऑप्शनमध्ये आपल्याला खूप सारा चेंज केलेला होता. लक्षात ठेवायचंय, वेल्थ ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे हे ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ यांनी लिहिलेलं आहे, जे की जागतिक स्तरावरचे सर्वात मोठ्यापैकी एक अर्थशास्त्रज्ञ झाले. त्यांनी लिहिलेलं आहे वेल्थ ऑफ नेशन. या ठिकाणी आपल्याला याच प्रश्नाला कम्युनिटीमध्ये सुद्धा घेतलं होतं तर त्यामध्ये जवळपास 21% विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं उत्तर देत होते. तर लक्षात ठेवा, वेल्थ ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे ॲडम स्मिथ यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली होती? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार सुरू करण्यासाठी सुरू केली होती तर ते कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर पोर्तुगीजांनी जॉईंट स्टॉक कंपनी ही भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केलेली एक कंपनी होती. कोणी? पोर्तुगीजांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले प्रबीर मुजुमदार, पहा नाव महत्वाचं आहे, पहा प्रबीर मुजुमदार हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असणारे खेळाडू होते? प्रबीर मुजुमदार हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर फुटबॉल हा जो खेळ आहे फुटबॉल खेळाशी संबंधित होते, पहा प्रबीर मुजुमदार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला समाज कल्याण ऑफिससाठी सुद्धा विचारण्यात आला होता. समाज कल्याण भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, पहा म्हाडा भरतीसाठी सुद्धा. तर छावणी मंडळाची रचना, त्याचं कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणाकडे असतो? लक्षात ठेवायचे, तो अधिकार असतो पर्याय क्रमांक 3, तर केंद्र शासनाकडे, म्हणजेच केंद्र सरकारकडे तो अधिकार येतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण जेवढी काही आपल्या सरळ सेवा होतात त्यापैकी सर्वात जास्त प्रश्न लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, जेवढे काही महाराष्ट्र स्थापनेवेळी 26 जिल्हे होते आणि त्यानंतर जे झालेले 10 नवीन जिल्हे आहेत, तर ते जिल्ह्यांची स्थापना कधी झाली आहे, त्यांचं स्थापना वर्ष आणि सोबतच कोणत्या जिल्ह्यातून त्यांचं विभाजन झालेलं आहे त्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यापैकी लक्षात ठेवा 1 जुलै 1998 या दिवशी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे? तर लक्षात ठेवायचे, नंदुरबार आणि वाशिम हे जे जिल्हे आहेत, ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार आणि वाशिम या जिल्ह्यांची जी निर्मिती आहे 1 जुलै 1998 या वर्षी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला नंदुरबार आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांसाठी विचारला जाऊ शकतो. ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडिशा यावर दिवाणी अधिकार मिळाले होते? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यावरती काही दिवाणी अधिकार मिळाले होते, तर ते कोणत्या करारा अंतर्गत मिळालेले होते? तर तो करार आहे अलाहाबादचा करार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अलाहाबादच्या करारामुळे काय झालं, त्यांना बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यांवरती दिवाणी अधिकार मिळालेले होते. मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, पहा, कारण आपल्याला या प्रश्नाचा संबंध MPSC जी प्री एक्झाम झालेली आहे त्यामध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सम्राट हर्षवर्धन यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिलेले नाही? नाही हा शब्द महत्त्वाचा आहे. पहा, म्हणजे हे जे ऑप्शन आहेत या 4 ऑप्शनपैकी असे 3 ऑप्शन आहेत की जे की नाटकं आहेत ते सम्राट हर्षवर्धन यांनी लिहिलेले आहेत. पण यापैकी कोणतं लिहिलेलं नाही, तर या ठिकाणी त्यांनी हर्षचरित हे जे आहे हे नाटक लिहिलेलं नाही. यामध्ये प्रियदर्शनी, रत्नावली आणि नादानंद हे जे आहेत, पहा, हे 3ही नाटक लिहिलेले आहेत सम्राट हर्षवर्धनाने, आणि हर्षचरित हे जे लिहिलेलं नाही. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर नित्या आनंद यांचे 27 जानेवारी 2024 रोजी लखनौ या ठिकाणी निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला यावरती 2 प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात हे देखील मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा प्रश्न कोणता होतो की नित्या आनंद हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते, जे की लखनौमध्ये त्यांचं निधन झालं होतं 27 जानेवारी 2024 ला, आणि त्यांनी गर्भनिरोधक गोळी यावरती संशोधन केलं होतं आणि शोध लावला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला होता? मित्रांनो, आतापर्यंत MPSC मध्ये सुद्धा या प्रश्नाचा खूप वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसाच हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला? तर तो करण्यात आला होता लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश होत नव्हता? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. यापैकी जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी असे 3 ऑप्शन आहेत की ज्यांचा समावेश हा स्वराज्यामध्ये होत होता.
पण एक असा आहे की त्याचा जो उल्लेख आहे किंवा त्या ठिकाणाचा जो समावेश आहे तो स्वराज्यामध्ये होत नव्हता. तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2 अर्काट हे जे ठिकाण आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये येत नव्हतं. कोणते कोणते ठिकाण येत होते? चित्रदुर्ग, पंढरपूर आणि कळवण ही जी ठिकाणं आहेत ही स्वराज्यामध्ये येत होती. अर्काट हे येत नव्हतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रत्ना, जया, फुले, समृद्धी आणि इंद्रायणी या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाती आहेत? या ठिकाणी पहा आपल्याला 5 जाती दिलेल्या आहेत. इंद्रायणी, समृद्धी, फुले, जया आणि रत्ना. तर ह्या जाती आहेत ह्या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध असणाऱ्या जाती आहेत? मित्रांनो, शेवटची जी जात आहे पहा इंद्रायणी, त्यावरून आपल्याला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. इंद्रायणी ही जी आहे ही ऑप्शन क्रमांक 1 तर तांदूळाची जात आहे हे आपल्याला माहित आहे. पहा इंद्रायणी तांदूळ आपण म्हणतो, पण त्यावरूनच आपल्याला रत्ना, जया, फुले आणि समृद्धी या ज्या 4 पिकाच्या जाती आहेत त्या देखील कळून आल्या आणि त्या आहेत पहा तांदळाच्या. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीमध्ये निर्माण झालेला आहे? पहा हा देखील प्रश्न आहे जगातील विचारला आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा जो आहे हा गंगा या नदीमध्ये निर्माण झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा गंगा नदी. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा अशी कोणती खेळाडू आहे किंवा कोणती महिला क्रिकेटपटू आहे ज्यांची निवड किंवा ज्यांची नियुक्ती उत्तर प्रदेश पोलीस डीएसपी म्हणून करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर दीप्ती शर्मा. लक्षात ठेवा दीप्ती शर्मा या ज्या क्रिकेटपटू आहेत महिला क्रिकेटपटू तर त्यांची निवड किंवा त्यांची जी नियुक्ती आहे ही उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये डीएसपी म्हणून करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी काही साधने आहेत ही समाजाच्या म्हणजेच कोणाच्या तर सरकारच्या मालकीची असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अयोध्येतील राम मंदिरातील बालरूपातील श्रीरामाची मूर्ती खालीलपैकी कोणी बनवली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जशाच तसा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओतील सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामधील हा प्रश्न आपल्याला चालू घडामोडीमध्ये सुद्धा घेण्यात आलेला होता. पहा अयोध्यामध्ये जे 2024 मध्ये राम मंदिर सुरू झालेलं आहे पहा तर त्या राम मंदिरातील बालरूपातील श्रीरामाची जी मूर्ती बनवली आहे ती कोणी बनवली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अरुण योगीराज यांनी श्रीरामाची मूर्ती बनवलेली आहे जी अयोध्येतील राम मंदिरात बाल स्वरूपातील ती मूर्ती आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला लक्षात ठेवा कोण आहे? कर्णम मल्लेश्वरी. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे कर्णम मल्लेश्वरी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक त्याला आपण नाबार्ड म्हणतो तर नाबार्डची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पहा कारण आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये जवळपास 2011 पासून ते 2024 या 14-15 वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास 28 ते 30 वेळा विचारण्यात आलेला आहे. नाबार्डलाच काय म्हटलं जातं? शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक. जी नाबार्ड आहे याची स्थापना जी आहे ही झालेली आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 12 जुलै 1982 या दिवशी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा गरुडा एरोस्पेस याने अनावरण केलेल्या सीमा गस्तीवरती पाळत ठेवणाऱ्या ड्रोनचे नाव काय आहे?
पहा या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे। पहा या ठिकाणी गरुडा एरोस्पेसने अनावरण केलेल्या सीमा गस्तीवरती पाळत ठेवणाऱ्या ड्रोनचं नाव काय आहे? तर त्या ड्रोनला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 त्रिशूल हे जे आहे हे ड्रोनचं नाव आहे। लक्षात ठेवा त्रिशूल हे कोणाचं नाव आहे? तर हे एका ड्रोनचं नाव आहे जे की पाळत ठेवण्यासाठी ते तयार केलेलं आहे गरुडा एरोस्पेसने। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारलंय की राज्यातील आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग। तर मला आपण कमेंट करून सांगायचं आहे की पहिल्या क्रमांकावरती सर्वात मोठा उद्योग आपल्या राज्यातील कोणता आहे? लक्षात ठेवा दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2 तर साखर उद्योग जो आहे हा आपल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एक उद्योग आहे। पहिल्या क्रमांकाचा उद्योग हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं आहे। पहा 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक किंवा हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक 1 विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वि दा सावरकर यांचं पुस्तक आहे 1857 चे स्वातंत्र्य समर। आणि मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीमध्ये अशाच पद्धतीचे जवळपास महत्त्वाची पुस्तकं विचारले जातात। त्या ठिकाणी आपण असे 100 प्रश्न घेतलेले आहेत की जे आपल्याला फक्त आणि पुस्तक आणि लेखक यांच्यावरच आधारित आहेत। म्हणजे आपल्याला जवळपास 100 पेक्षा जास्त पुस्तकं आणि त्यांची लेखक एकाच व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहेत। त्याची लिंक तुम्हाला त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 वि दा सावरकर। यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश असते। हा प्रश्न आपल्याला विज्ञानावरती विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला जशाच तसा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। पहा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कशा प्रकारचे असते? तर ते असते 1800 पटीने जास्त। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो प्रश्न हा परत एक वेळा पहा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या 1800 म्हणजेच 1800 पटीने जास्त असते। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याने हत्ती लक्षात ठेवा हत्ती समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच काहीतरी एसटी या दर्जा देणारी अधिसूचना जारी केलेली आहे? पहा हत्ती कधी कधी आपल्याला लक्षात ठेवा हे ती असं देखील विचारलं जातं। तर हे जो समुदाय आहे हत्ती समुदाय याला अनुसूचित जातीचा दर्जा देणारी अधिसूचना कोणत्या राज्याने जारी केली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हिमाचल प्रदेश या राज्याने हत्ती हा जो समूह आहे पहा या समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये दर्जा देणारी एक सूचना जी आहे ती घोषित केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा आणि हा प्रश्न आपल्याला 2 वेळा 2024च्या भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। कशामध्ये? या ठिकाणी लक्षद्वीप झालेला आहे तर लक्षात ठेवायचं ते लक्षद्वीप आहे। लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरलेली आहे? तर ती बँक आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 HDFC बँक ही जी आहे लक्षद्वीपमध्ये त्यांची शाखा सुरू करणारी प्रायव्हेट सेक्टर मधील पहिली बँक ठरलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करत असतो? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे। मेंदू म्हणजे जो आपला ब्रेन आहे तर ब्रेनचा असा कोणता भाग आहे की जो आपले हृदयाचे ठोके आपलं जो ब्लड प्रेशर आहे ब्लड प्रेशर नाही रक्तप्रवाह म्हणजे त्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो आणि श्वासोच्छवास म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं या ज्या क्रिया आहेत या क्रियांना नियंत्रित करणारा भाग कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 मस्तिष्क पुच्छ हा जो भाग आहे हा आपल्या हृदयाचे ठोके रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास या क्रियांचं नियंत्रण करणारा एक अवयव आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील डॅश या जलविद्युत प्रकल्पास
अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण नोट करून घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओची PDF देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. पहा, महाराष्ट्रातील असा कोणता जलविद्युत प्रकल्प आहे की त्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 1. तर कोयना हा प्रकल्प महाराष्ट्रातील जो जलविद्युत प्रकल्प आहे हा महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, कोयना. यानंतरचा प्रश्न आहे, अणुऊर्जेवर चालणारी भारताची सर्वात पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? कशावरती? अणुऊर्जेवर चालणारी देशामधील सर्वात पहिली अणुभट्टी कोणती ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर अप्सरा ही जी अणुभट्टी आहे ही देशातील आपली अशी पहिली अणुभट्टी ठरली आहे जी अणुऊर्जेवर चालते आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा RRB NTPC साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवर सुद्धा विचारला जातो आणि हाच प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा म्हणून प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे की त्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जो आहे तो घोषित केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, भारतीय रिझर्व्ह बँक. म्हणजेच कोणती? तर RBI ही जी आहे ही संस्था, या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जो आहे तो जाहीर केला जातो. मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा एक प्रश्न RBI वरती विचारण्यात आलेला आहे. पहा की RBI ची स्थापना जी आहे ती कधी झाली? तर लक्षात ठेवायचं 1 एप्रिल 1935 हे वर्ष आहे ज्या दिवशी RBI ची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे की सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्या गव्हर्नर कोण आहेत हे मला कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अरवली, हिमालय, रॉकी आणि अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? या ठिकाणी आपल्याला काही पर्वतांची नावं दिलेली आहेत. यामध्ये अरवली पर्वत, हिमालय आहे, रॉकी आहे आणि अँडीज आहे. हे जे 4 आपल्याला पर्वत दिलेले आहेत तर हे कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर वलीय पर्वताच्या प्रकारामध्ये येतात पहा हे 4 पर्वत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून हे प्रश्न घेत आहोत. म्हणून आपण काय केलं आहे, यामध्ये प्रश्न आणि उत्तर सरळ सरळ घेतलेलं आहे. जर आपल्याला प्रश्न उत्तर आणि प्रत्येक प्रश्नाचं जर स्पष्टीकरण पाहायचं असेल तर आपल्याला काही व्हिडिओ जे आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. या ठिकाणी पहा, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. लक्षात ठेवा, रॉबर्ट विटाकर हे त्यांचं नाव आहे. या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. तर रॉबर्ट विटाकर लक्षात ठेवा. या ठिकाणी हेकेल आणि कोपलँड हे वेगवेगळे 2 शास्त्रज्ञ आहेत. यामध्ये ऑप्शन कसे असतील आपले? कार्ल लिनियस, हेकेल, कोपलँड आणि रॉबर्ट. म्हणजेच काय आहे, रॉबर्ट विटाकर हे जे आहेत तर यांनी 4 सृष्टीमध्ये विभाजन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, रॉबर्ट विटाकर. लक्षात ठेवा, या ठिकाणी ऑप्शन जरी चुकलेलं असेल तर नाव लक्षात ठेवा, रॉबर्ट विटाकर. यानंतरचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 16वा वित्त आयोग जो आहे तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, अरविंद पनगाडिया. या ठिकाणी आपल्याला पनगाडिया, कधी कधी पनगारिया असं देखील आपल्याला ऑप्शन आलेला आहे पहा. अरविंद पनगारिया किंवा अरविंद पनगाडिया हे जे आहेत हे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला 2025 ची जरी भरती आली तर त्यामध्ये आपल्याला ज्यावेळी जनगणनेवरती प्रश्न विचारला जाईल
तो प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरतीच विचारला जाणार आहे. कारण 2011च्या जनगणनेनंतर आपल्या भारतामध्ये अद्यापही जनगणना झालेली नाही, त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारले जातील. 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने 23 जानेवारी 2024 रोजी कोणत्या देशासोबत डेझर्ट नाईट हा सराव केलेला आहे? पहा, डेझर्ट नाईट हा जो सराव आहे हा कोणत्या देशासोबत केलेला आहे भारतीय हवाई दलाने? डेट कधीची आहे? 23 जानेवारी 2024. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 वरील 1 व 2. म्हणजे काय? तर फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच काय तर UAE, त्याला आपण एका पद्धतीने दुबई देखील म्हणतो. पहा, तर हे जे दोन देश आहेत फ्रान्स आणि UAE या दोन देशांसोबत भारताने डेझर्ट नाईट हा जो सराव आहे तो केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जशाच तसा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? तर ती असते ऑप्शन क्रमांक 2 गावाचा विकास आराखडा हा ग्रामसेवक तयार करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगापोर्ट बांधण्याची योजना आहे. तर सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी बंद झाला आहे पण त्या ठिकाणी बंदर असा हा शब्द आहे. तर वाढवण बंदर आपल्याला विचारलंय की कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर पालघर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आहे वाढवण बंदर. पालघर जिल्ह्यावरती मित्रांनो काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जर पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पालघर जिल्ह्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. आणि मित्रांनो, पालघर जो जिल्हा आहे हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात नवीन तयार झालेला जिल्हा आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे स्थित आहेत आणि 36व्या क्रमांकाचा जिल्हा जो आहे पालघर आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो? पहा, कोणत्या वायूचं शोषण केलं जातं प्रकाश संश्लेषण याच्या वेळी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे हा प्रकाश संश्लेषणादरम्यान शोषला जातो वनस्पतीद्वारे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कार्बन डायऑक्साइड. यानंतरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए, लक्षात ठेवा कोणता आहे मेरा पहला वोट देश के लिए, ही मोहीम कोणासोबत सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शिक्षण मंत्रालयासोबत एक महत्त्वाची अशी एक मोहीम किंवा आपण एक योजना म्हणू शकतो, उपक्रम जो आहे तो निवडणूक आयोगाने राबवलेला आहे. त्या मोहिमेचं नाव आहे मेरा पहला वोट देश के लिए आणि ही जी मोहीम आहे ही निवडणूक आयोग आणि शिक्षण मंत्रालय यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, महाराष्ट्रात आपल्या कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे? तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक 1 अकोला. अकोला या जिल्ह्याला किंवा अकोला या शहराला महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की चंद्रपूर जिल्ह्यातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर भद्रावती हे जे शहर आहे पहा, भद्रावती ठिकाण, तर त्या ठिकाणी युद्ध निर्मितीचं साहित्य जे आहे त्याचा कारखाना आहे. लक्षात ठेवा, युद्धासाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्याचा निर्मितीचा कारखाना आहे. आपल्याला यापूर्वी असा एक प्रश्न विचारला होता की भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, ते भद्रावती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा भद्रावती. आणि हा प्रश्न मोस्टली आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यासाठीच विचारण्यात आलेला आहे.
पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? पहा, या ठिकाणी काय विचारले, बाजरी. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त बाजरी ही कोणत्या राज्यामध्ये घेतली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. जे राजस्थान राज्य आहे हे राज्य आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त बाजरीचं उत्पादन घेणारं राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. जी आपली भारताची राज्यघटना आहे ही खूप देशांची मिळून बनवलेली एक राज्यघटना आहे. त्यामध्येच आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर आयर्लंड हा जो देश आहे पहा, आयर्लंड देशाच्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते समावेश केलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आयर्लंड. यानंतरचा प्रश्न आहे, जामिनी रॉय या खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत? या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला पहा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि 2023 ला देखील या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जामिनी रॉय ह्या जे व्यक्तिमत्व आहे हे कोणत्या कला क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर चित्रकला म्हणजेच काय तर ड्रॉइंग. लक्षात ठेवा चित्रकलेशी संबंधित आहेत पहा जामिनी रॉय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केलेले आहे? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा आणि येणारी जी काही 2025 मधील पोलीस भरती असणार आहे ही आपल्याला 2024 आणि 2025च्या करंट अफेअर्सवर येऊ शकते, कारण यातीलच काही महत्त्वाचे प्रश्न देखील आलेले आहेत. तर या ठिकाणी काय आहे, हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन जे आहे हे 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. तर त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 जगदीप धनखड हे जे आहेत पहा हे आपले व्हाईस प्रेसिडेंट आहेत उपराष्ट्रपती आणि त्यांच्या हस्ते झालेलं आहे पहा हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? पहा या ठिकाणी आपल्याला एक राष्ट्रीय उद्यान अभयारण्य दिलेलं आहे पहा मासाई मारा हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर केनिया. लक्षात ठेवा केनिया या देशामध्ये स्थित आहे मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या महामार्गावर पहिली एसटी बस धावली होती? पहा सर्वात पहिली एसटी बस ही कधी धावलेली आहे? 1948 1 जून 1948 ला आपल्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या महामार्गावरती ती धावलेली आहे? सॉरी या ठिकाणी मार्गावरती आहे, मी महामार्गावरती म्हणलो. प्रश्न परत एक वेळा पहा म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर पहिली एसटी बस धावली होती? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4 तर पुणे अहमदनगर हा जो मार्ग आहे त्या मार्गावरती पहिली एसटी बस धावलेली आहे आपल्या राज्यामधील. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनविण्यात वापरण्यात येते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. असं खालीलपैकी कोणतं झाडाचं लाकूड आहे की त्या लाकडापासून आगपेट्याच्या ज्या काड्या असतात त्या काड्या बनवल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पॉप्लर नावाचं एक झाड आहे पहा पॉप्लर. लक्षात ठेवा आणि या झाडाचा वापर जो आहे तो आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी समाजातील दोष व उणीवा दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न पहा की मानव धर्मसभेची स्थापना करण्याचा उद्देश काय होतं? तर समाजामधील जे काही दोष आणि उणीवा आहेत म्हणजे कमतरता आहेत त्या दूर करण्यासाठी ही एक सभा जी आहे ती स्थापन केली होती.
तर ती कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. या ठिकाणी प्रश्न विचारला की ती कोणत्या ठिकाणी सुरू केली होती, म्हणजे स्थापन केली होती. तर ती केली होती ऑप्शन क्रमांक 2 तर सुरत. लक्षात ठेवा, सुरत या ठिकाणी मानव धर्मसभेची स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला 2021 पासून 2024 पर्यंत जे काही अभयारण्य आहेत आणि यामध्ये चित्ता हा जो प्राणी आहे याच्यावरती जवळपास 8 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. तर प्रश्न परत एक वेळा पहा. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेलं आहे चित्त्यांचं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्वतंत्र पॉस्को न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? या ठिकाणी पहा, पॉस्को हा जो शब्द आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. या ठिकाणी प्रश्न काय होत आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर पुणे ठिकाण जे आहे किंवा पुणे शहर जे आहे या ठिकाणी आपल्या राज्यातील सर्वात पहिलं स्वतंत्र असणारं पॉस्को न्यायालय जे आहे ते उभारण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? या ठिकाणी 3 शब्द महत्त्वाचे आहेत. किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर राजस्थान हे जे राज्य आहे हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं की ज्याने किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे. राजस्थानवर मित्रांनो खूप महत्त्वाचे अजून प्रश्न विचारले जातात. राजस्थानची राजधानी कोणती आहे हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे, कारण यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रदेश कोणता? तर राजस्थान हा जो प्रदेश आहे राजस्थान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य देखील आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल पहा राजस्थान. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? पहा, भारतातील आपल्या पहिली अशी कोणती मेट्रो ट्रेन आहे जी पाण्याखालून धावते, ती कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर कोलकाता या ठिकाणी सुरू झालेली आहे पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन. मित्रांनो, आपल्याला यापूर्वी एक प्रश्न असाच विचारला होता, फक्त त्या ठिकाणी शहराच्या ऐवजी राज्य दिलेली होती. लक्षात ठेवा, कोणत्या राज्यात झाली? कोलकाता हे जे आहे हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणजेच काय तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या वर्षी मतदानाचे वय 21 वयावरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवायचे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2 वेळा मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आणि दोन्ही वेळा विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 1989 साली. लक्षात ठेवा, यावर कन्फ्यूज काय होतात विद्यार्थी? तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्यापूर्वी मतदानाचं वय 21 वर्ष होतं तर 21 वर्षावरून ते 18 वर्ष करण्यात आलं. ते वय कोणतं आहे, वर्ष कोणतं आहे? 1989. पण काही आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 1989 हे ऑप्शन देण्यात आलेलं नाही. तर त्या ठिकाणी पहा मित्रांनो 1988 89 असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. 1989 ला 21 वर्षावरून 18 वर्ष मतदानाचं वय करण्यात आलेलं आहे. जर आपल्याला 1988 1989 जर असं दिलेलं असेल तर हे देखील ऑप्शन बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे? 1989 या वर्षी 21 वर्षावरून 18 वर्ष वय करण्यात आलं आहे पहा मतदानासाठी. यानंतरचा प्रश्न आहे, तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाशी संबंधित आहे किंवा कोणत्या समूहाची ती एक कंपनी आहे? तेजस नेटवर्क. आणि तेजस नेटवर्क हे जे आहे मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 2 तर टाटा ग्रुपची एक सहकंपनी आहे.
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण अशाच सध्या आपल्याला सरळ सेवे म्हणजे पोलीस भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात येत आहेत. ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि त्यांची मुख्य कंपनी किंवा त्यांचा ग्रुप कोणता आहे यावरही आपल्याला खूप वेळा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहेत. कधी कधी आपल्याला पहा टाटा ग्रुपचे चेअरमन देखील विचारण्यात आलेले आहेत. कधी कधी आपल्याला टाटा ग्रुप जो आहे तो कोणी सुरू केला त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारबरोबर करार केलेला आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2024च्या करंट अफेअर्सवरील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हे काही 25 प्रश्न आहेत, त्यापैकी आपण 5 प्रश्न असे आहेत की हे पूर्णपणे आपण करंट अफेअर्सवरती घेतलेले आहेत. तर पहा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड याने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलेला आहे? तर ते राज्य सरकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर महाराष्ट्र राज्य सरकारसोबत NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी एक करार केलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास डॅश असे नाव देण्यात आलेले आहे. पहा, महाराष्ट्रातील जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान याला ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणून आपण काय केलं आहे, महाराष्ट्रातील जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत, आपल्या राज्यामधील असणारे राष्ट्रीय उद्यानं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, त्यांचे नवीन नाव, त्यांचे जुने नाव, यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. हे जर व्हिडिओ आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला जेवढे काही राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न विचारले जातात किंवा राष्ट्रीय अभयारण्यावरती प्रश्न विचारले जातात ते पूर्णपणे कन्फ्यूज आपलं दूर होऊन जाईल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय लक्षात ठेवा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात, काही ज्या इंटरनॅशनल कंपन्या असतील किंवा इंटरनॅशनल बँक ज्या असतील किंवा काही संस्था असतील तर त्या संस्था आणि त्यांची संस्था वर्ष आणि सोबतच ते कोणत्या देशात आहेत ते देखील आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी काय आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय जे आहे हे मनिला या शहरामध्ये स्थित आहे. आपल्याला पहा, या ठिकाणी काय विचारलंय की शहर विचारलेलं आहे, मनिला या शहरात स्थित आहे. जर आपला देश विचारला असता तर काय आहे, मनिला हे कोणत्या देशात आहे पहा, फिलिपिन्स या देशामध्ये स्थित आहे पहा मनिला, आणि या ठिकाणी आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असे म्हटले जाते. पूर्णपणे अर्थशास्त्रावर विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिलेली आहे पहा, तर व्याख्या काय आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 छुपी बेरोजगारी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड-19 या रोगावरील लस कोणती आहे? कोणी केली आहे? भारत बायोटेकने. आणि मित्रांनो, आपल्याला 2020 मध्ये सर्वांनाच माहित आहे की कोविड पॅन्डेमिक जो आहे तो सुरू झालेला होता. तर त्या ठिकाणी भरपूर कंपन्यांनी लस स्वतःच्या तयार केल्या होत्या. त्यापैकीच भारत बायोटेक आहे की त्यांनी एक देखील लस सुरू केली होती किंवा बनवलेली होती. तर ती लस कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2 कोव्हॅक्सिन ही लस. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 लाख कोटी डॉलरचे भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? पहा, 3 लाख कोटी डॉलर याचं बाजार भांडवल म्हणजेच काय, तर त्याचं मार्केट कॅप पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर मायक्रोसॉफ्ट ही जगातील दुसरी अशी कंपनी ठरली आहे की ज्या कंपनीने 3 लाख कोटी डॉलरचं मार्केट कॅप जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर मित्रांनो, यावरती अजून एक प्रश्न आहे की मग पहिली कंपनी कोणती आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण पहिली कंपनी जवळपास सर्व लोकांना माहीत असणार आहे. पहा, जगातील अशी कोणती पहिली कंपनी आहे की ज्या कंपनीने 3 लाख कोटी डॉलरचं जे मार्केट कॅप आहे ते पूर्ण केलं. आणि या ठिकाणी दुसरी कोणती आहे? तर दुसरी आहे पहा मायक्रोसॉफ्ट. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच कोणतं SRPF पहा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स याचा वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवायचं SRPF चा वर्धापन दिवस जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 6 मार्च हा जो आहे हा SRPF चा वर्धापन दिन आहे। ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? मित्रांनो देशातील पहिलं राज्य यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा आणि ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला रिपीट झालेले हे प्रश्न आहेत पहा। यामध्ये काय आहे राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेला आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्र। यानंतरचा प्रश्न आहे भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे? आपल्याला भारत देशातील विचारली आहे सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर NTPC ही जी कंपनी आहे ही आपल्या भारत देशातील अशी सर्वात मोठी कंपनी आहे जी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनीमध्ये येते। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 2023-2024 मध्ये कोणते बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आलेले आहे? पहा कोणत्या वर्षात 2023-2024 जे वर्ष आहे त्यामध्ये खालीलपैकी असं कोणतं बंदर आहे की ते बंदर भारतातील सर्वात जास्त मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पारादीप बंदर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कोराडी खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी काय विचारलं आहे कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर हे येतात पहा ऑप्शन क्रमांक 3 तर नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे? मित्रांनो यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा त्यामुळे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात। तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते हा देखील आपल्याला एक प्रश्न तयार होतो। तर ऋषभदेव हे जे आहेत हे पहिले तीर्थंकर होते पहा जैन धर्माचे। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो खूप वेळा आपल्याला की जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर म्हणजे 24वे तीर्थंकर कोण होते? तर ते होते पहा वर्धमान महावीर। आणि ऋषभदेव यांची 108 फुटाची उंची जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे? तर ती उभारण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मांगी तुंगी या ठिकाणी 108 फुटी उंची उभारण्यात आलेली आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा आरोग्य अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर राजस्थान हे जे राज्य आहे हे राज्य असं देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यांनी नागरिकांना आरोग्य अधिकार हा जो लागू आहे तो केलेला आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पहा पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे हे देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्यांनी त्यांचा जो अर्थसंकल्प आहे तो पेपरलेस अर्थसंकल्प मांडला होता। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा पहिला शिवसन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्स वरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि पहिला शिवसन्मान पुरस्कार जो आहे तो कोणाला जाहीर करण्यात आला? तो करण्यात आलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या कलम विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे। हा देखील प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे। भारतीय नागरिकांच्या कोणत्या अधिकाराचा समावेश घटनेच्या विभाग 3 मध्ये आणि कलम आहे पहा 14 ते 18 यामध्ये करण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर समानतेचा जो अधिकार आहे आणि या अधिकारांचा समावेश कशामध्ये आहे, घटनेच्या विभाग 3 आणि कलम कोणता आहे 14 ते 18 या कलमामध्ये समानतेचा अधिकार याचा उल्लेख करण्यात आला आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे। मित्रांनो, 2024 ला जी पोलीस भरती झाली आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास IPL आणि जो वर्ल्ड कप झाला होता पहा T20चा, तर त्यावरती जवळपास या दोघांचे मिळून 6 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यापैकीच हा एक प्रश्न आहे पहा, भारतीय क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय देशामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे। तर हे आहे ऑप्शन क्रमांक 2, तर मुंबई या ठिकाणी भारतीय क्रिकेट बोर्डचं मुख्यालय आहे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला आहे। पहा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी, तर देवळाली या ठिकाणी झालेला आहे पहा अग्नी वॉरियर हा युद्ध सराव, आणि हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये झालेला आहे, तर लक्षात ठेवायचे भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये झालेला आहे पहा अग्नी वॉरियर हा युद्ध सराव। ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला डॅश म्हणून ओळखले जाते। पहा, या ठिकाणी माध्यमाकडे आहे, तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे जे वक्र किरण जातात त्याला काय म्हणून ओळखलं जातं, तर त्याला काय म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक 2 अपवर्तन म्हणून त्याला ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा, अपवर्तनाची व्याख्या काय आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे जे वक्र किरण जात असतात त्याला म्हटलं जातं अपवर्तन। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालय कोणत्या कालावधीत भारत पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे। पहा, तर भारत पर्व हा जो कार्यक्रम आहे हा कधी आयोजित करण्यात आला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 23 ते 31 जानेवारी या दिवसामध्ये, म्हणजे जवळपास हा एक आठवडा आहे। तर यामध्ये भारत पर्व हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो उपक्रम आहे तो आयोजित केला जातो। कोणामार्फत केला जातो, केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस कोठे सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। या ठिकाणी प्रश्न थोडासा हा महत्वाचा आहे। पहा, याला एक प्रकारे मीरा असं म्हटलं जातं, तर याचा फुल फॉर्म काय आहे, मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव भारत सरकारने सादर केला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर दिल्ली या ठिकाणी सुरू करण्याचा जो प्रस्ताव आहे तो भारत सरकारनं सादर केला आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे। हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे। पहा, जुलै 2024 पासून जो फौजदारी प्रक्रिया संहिता आहे हा कायदा बदलून त्या जाग्यावरती एक नवीन कायदा ऍड केलेला आहे, तर तो नवीन असणारा कायदा कोणता आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा जो कायदा आहे हा फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे त्या कायद्याची जागा घेणार आहे, आणि हा सुरू करण्यात आलेला आहे पहा 1 जुलै 2024 या दिवसापासून। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे, देशातील पहिला जहाज बांधणी उद्योग कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे, आणि हा प्रश्न आपल्याला सातारा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, आणि हा प्रश्न आपल्याला SRPF मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। देशामध्ये आपल्या पहिला जो जहाज बांधणी उद्योग आहे तो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर विशाखापट्टणम हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या देशातील सर्वात पहिला जहाज बांधणी उद्योग जो आहे तो सुरू केलेला आहे।
पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यमाळ कडा हा कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचं ठिकाण आहे? पहा, आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न आपल्याला पालघर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पालघर या प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. लक्षात ठेवा, पालघर या जिल्ह्यामध्ये सर्वात उंचीचं ठिकाण आहे सूर्यमाळ कडा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2024 या वर्षीचा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही? लक्षात ठेवा, नाही असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2024चा जो पद्मविभूषण पुरस्कार झाला तो कोणाला देण्यात आलेला नाही? तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे याचं? पर्याय क्रमांक 4 फातिमा बिवी यांना 2024चा पद्मविभूषण जो आहे तो देण्यात आलेला नाही. यामध्ये वैजंतीमाला बाली, कोनिडला चिरंजीवी आणि एम व्यंकय्या नायडू या तिघांना देखील पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, फातिमा बिबी यांना देण्यात आलेला नाही. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आलेला आहे किंवा कोणत्या कलमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे? शिक्षणाचा मूलभूत अधिकार, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर कलम 21 नुसार शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे तो देण्यात येत आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला 1 वेळा विचारला होता पहा, आपल्याला हा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ही आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर दापोडी या ठिकाणी आहे आणि दापोडी हे पुणे या शहरामध्ये ठिकाण येतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. वनरक्षक 2019 मध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर जपान हा जो देश आहे, या जपान देशामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये काय आहे? वनक्षेत्राचा समावेश आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी पहा, फ्लोटिंग नॅशनल पार्क जगामध्ये एकमेव असणारे जे फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे ते आहे पहा किबुल लामजाओ आणि हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर मणिपूर हे जे राज्य आहे, मणिपूर राज्यामध्ये आहे पहा किबुल लामजाओ हे एक फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे आणि हे जगामधील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या राज्याच्या क्रीडा विभागाने 25 जानेवारी 2024 रोजी टेनिसपटूंसाठी लक्षवेध कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे? जानेवारी 2024 मध्ये टेनिसपटूंसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता पहा, त्याचं नाव आहे लक्षवेध. तर तो कोणत्या राज्याच्या क्रीडा विभागाने जाहीर केलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाने 25 जानेवारी 2024 रोजी टेनिसपटू जे आहेत तर त्यांच्यासाठी लक्षवेध कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? भारतातील आपल्या पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग हा जो आहे हा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? आणि हा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक 4. तर कुल्टी या ठिकाणी. लक्षात ठेवा, ठिकाण नाव लक्षात ठेवायचंय, कुल्टी या ठिकाणी देशातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार देण्यात आलेला होता? प्रश्न हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. ते पण हा प्रश्न आपल्याला MPSC प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे.
मध्ययुगीन भारतातील कोणत्या साम्राज्यामध्ये राज्यसेवेत महिलांना रोजगार देण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर विजयनगर साम्राज्य आहे, तर यामध्ये महिलांना रोजगार देण्यात आलेला होता. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? पहा, ख्रिश्चन धर्म हा जो आहे हा सर्वात पहिल्यांदा भारतातील कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला किंवा त्याची स्थापना करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर केरळ या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माची स्थापना झालेली आहे भारतामध्ये सर्वात आधी. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उत्तर प्रदेश सरकारने कोणाला उत्तर प्रदेश गौरव सन्मान देऊन सन्मानित करणार आहेत? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश गौरव सन्मान हा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर वरील 2 आणि 3. 2 मध्ये आहेत पहा डॉक्टर रितू करिधल आणि 3 मध्ये आहेत पहा नवीन तिवारी. या दोघांनाही उत्तर प्रदेश गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात आला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पहा आपला प्रश्न आहे, पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय विचारलंय की महाराष्ट्र केसरी, पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार किंवा हा बहुमान कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर प्रतीक्षा बागडी यांना पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न घेतलेले आहेत. हे 25च्या 25 प्रश्न आपल्याला 2024च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येकानं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे काही 25 प्रश्न जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, अंतर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दृष्टिदोष दूर केला जातो? पहा, या ठिकाणी काय विचारलंय, अंतर्वक्र भिंग याचा वापर करून कोणता दृष्टिदोष दूर केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर निकट दृष्टीचा हा जो दृष्टिदोष आहे हा कशाचा वापर केला जातो यामध्ये? अंतर्वक्र भिंगाचा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सुद्धा 2 वेळा विचारण्यात आलेला आहे पहा, आरोग्य सेवकासाठी. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी ओळखले जातात? महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला वाद्य काय विचारलं आहे, वाद्य आणि त्याचे वादक यावरती प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये नाव कोणाचं आहे? पंडित शिवकुमार शर्मा. हे कोणत्या वाद्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर संतूर वादक आहेत पहा पंडित शिवकुमार शर्मा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो? हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विज्ञानमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे हा मुख्यतः कोणत्या खनिजापासून मिळवला जातो किंवा तयार केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर बॉक्साईट या धातूपासून. कोणत्या? बॉक्साईट या धातूपासून मिळवला जातो पहा ॲल्युमिनियम. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच कोणत्या PNBने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले कार्यालय स्थापन केलेले आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व हे 4ही ठिकाणं जे आहेत हे आउट ऑफ इंडियाचे जे आहेत. लक्षात ठेवा, भारताबाहेरील हे 4 ठिकाणं आहेत. त्यापैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने आपलं ऑफिस जे आहे म्हणजे कार्यालय जे आहे ते स्थापन केलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर दुबई या ठिकाणी. लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी? दुबई या ठिकाणी PNBने आपलं कार्यालय जे आहे ते स्थापन केलं आहे. मित्रांनो, आपल्याला कधी कधी जर देश विचारला तर UAE युनायटेड अरब अमिराती हा देश आहे आणि दुबई हे त्यातील शहर आहे. त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने त्यांचं ऑफिस जे आहे ते स्थापन केलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे बॅरोमीटर. लक्षात ठेवा, बॅरोमीटरचा वापर खालीलपैकी काय मोजण्यासाठी केला जातो? या ठिकाणी आपल्याला उपकरण आणि त्याचा वापर यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर बॅरोमीटर हे उपकरण दिलेलं आहे, तर त्याचा वापर कशासाठी केला जातो? लक्षात ठेवा, बॅरोमीटरनं काय मोजलं जातं? जो हवेचा दाब आहे, एअर प्रेशर जो आहे, तो बॅरोमीटरनं मोजला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरलं जातं? पहा, थेटोस्कोप जे आहे ते डॉक्टरांच्या गळ्यात असतं, ते वापरलं जातं. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला 2024 या वर्षी 2 जिल्ह्यांसाठी विचारण्यात आलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. पहा, कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून गोंदियाची निर्मिती करण्यात आली? तर भंडारा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे, हा आपल्याला भंडारा जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, चंद्रयानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र, सतीश धवन स्पेस सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पहा, कारण आपल्याला TCS पॅटर्न जरी असला आणि IBPS पॅटर्न जरी असला तरी आपल्याला त्यावरती हे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. चंद्रयानाचं प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून झालं होतं? सतीश धवन स्पेस सेंटरवरून झालं होतं. तर ते कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर श्रीहरिकोटा. लक्षात ठेवा, श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे पहा सतीश धवन स्पेस सेंटर. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. सर्वात पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या वर्षी मुंबईमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन झालं? तर वर्ष आहे पहा ते 1869. दुसरा प्रश्न काय आहे की त्या ठिकाणी जी असोसिएशन स्थापन झालं त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष जे होते ते होते भाऊ दाजी लाड. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, कोणत्या राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आलेले आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि करंट अफेअर्सला हा प्रश्न आपल्याला 4-5 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न तसा मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे. पहा, या ठिकाणी चित्ता संवर्धन यासाठी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्यात विदेशातून आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरं निवासस्थान विकसित करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 3 तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आणि त्या ठिकाणी दुसऱ्या देशातून आलेले जे काही चित्ते आहेत त्यांना दुसरं निवासस्थान म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मध्य प्रदेश. यानंतरचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्य दलाशी जोडण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4 जे अपशिंगे गावाचं नाव आहे अपशिंगे. तर या गावाला एक प्रकारे सैन्यांचं गाव देखील म्हटलं जातं आणि ते जे गाव आहे हे सैन्य दलाशी संबंधित आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली म्हणजे जे काही सिस्टम आहे? पहा, या ठिकाणी हा प्रश्न देखील मित्रांनो खूप महत्वाचा आहे. जे जज लोक असतात म्हणजे न्यायाधीश लोक असतात त्यांची नियुक्ती आणि त्यांची बदली करण्याची जी सिस्टम आहे तिला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कॉलेजियम प्रणाली म्हटलं जातं. पहा, न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांची बदली करण्याच्या पद्धतीला. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? यावरती मित्रांनो हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झामला सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी झाली 2024 ची त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर त्या वृत्तपत्राचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 तर मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे?
मित्रांनो, भारत सरकार जे आहे खूप साऱ्या योजना काढत असतं, त्यापैकीच एक आहे उज्ज्वला योजना. तर ही केंद्र शासनाची एक योजना आहे. ती कशाशी संबंधित असणारी योजना आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर एलपीजी गॅस. लक्षात ठेवा, एलपीजी गॅसशी संबंधित आहे पहा उज्ज्वला योजना. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया, त्याला सिमी म्हटलं जातं, तर सिमीवरील बंदी किती वर्षांसाठी वाढवलेली आहे? हा प्रश्न देखील 2024च्या परीक्षेत आपल्याला विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 5 वर्षाची बंदी जी आहे ती अजून वाढवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे त्याला सिमी म्हटलं जातं, तर सिमीवरील जी बंदी आहे ही 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. सध्या ते सरन्यायाधीश नाहीत, म्हणजेच ते माजी सरन्यायाधीश आहेत. हा प्रश्न आपल्याला ज्यावेळी 2024ला विचारला, तर त्यावेळी धनंजय चंद्रचूड जे आहेत हे सरन्यायाधीश होते, पण त्यांना आता माजी म्हणून ओळखलं जातं. तर धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? ऑप्शन क्रमांक 4, तर महाराष्ट्र या राज्याचे रहिवासी आहेत धनंजय चंद्रचूड. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या 2 देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी काम पाहिलेले आहे? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. जी आरबीआय आहे, आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे? लक्षात ठेवा, आरबीआयची स्थापना मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, 1935 या वर्षी आरबीआयची स्थापना झालेली आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की आरबीआय बँकेने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या 2 देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी सुद्धा काम पाहिलेलं आहे? तर ते 2 देश आहेत पाकिस्तान आणि ब्रह्मदेश. ऑप्शन क्रमांक 3. जर आपल्याला ब्रह्मदेशच्या ऐवजी सध्या जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला म्यानमार म्हणून देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जरी म्यानमार नसेल तर ब्रह्मदेश हे जे आहे हे म्यानमारचं जुनं नाव आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशांची मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने काम पाहिलेलं आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, SRPF मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी SRPF प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, हा प्रश्न कोणता आहे? SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स यांची नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी SRPFचं प्रशिक्षण केंद्र जे आहे तर ते येतं कोणत्या ठिकाणी? नानवीज या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? मित्रांनो, अविनाश साबळे हे जे आहेत ऑलिम्पिक पासून खूप जास्त ओळखीमध्ये आलेले आहेत, चर्चेमध्ये आलेले आहेत. त्यांच्यावरती हा एक प्रश्न आहे की अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3, ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे पहा अविनाश साबळे. याच्यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा. या ठिकाणी अजून काही प्रश्न काय असतात? अंजली भागवत, लक्षात ठेवा, अंजली भागवत कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण आपल्याला 2023ला 24ला हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. अंजली भागवत कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीमध्ये निळ्या मुंगीची एक अनोखी प्रजाती सापडलेली आहे? पहा, या ठिकाणी काय विचारलंय की सियांग व्हॅली कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्या व्हॅलीमध्ये निळ्या मुंगीची एक वेगळी प्रजाती जी आहे ती सापडलेली आहे. तर ते ठिकाण आहे पहा अरुणाचल प्रदेश राज्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा अरुणाचल प्रदेशातील सियांग व्हॅलीमध्ये निळ्या मुंगीची एक वेगळी म्हणजेच अनोखी प्रजाती जी आहे ती आढळलेली आहे. पर्याय 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सातारा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही आपले साताऱ्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न नोट करून घ्यायचा आहे. खतगुण हे जे गाव आहे हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, येरळा नदीच्या काठावरती आहे पहा खतगुण गाव. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते? माहितीचा अधिकार कायदा जो आहे 2005चा आहे पहा RTI, तर त्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीची जीवित व स्वातंत्र्य संबंधातील जर माहिती पाहिजे असेल तर ती किती वेळात दिली जाते? ती दिली जाते ऑप्शन क्रमांक 4 तर 48 तासामध्ये, म्हणजे किती 48 आवर, म्हणजे 2 दिवसाच्या आत ती माहिती मिळते. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, आपण एका व्हिडिओमध्ये पहा सण, उत्सव आणि सोबतच त्यांचं राज्य हे पूर्णपणे घेतलेलं आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता सण उत्सव साजरा केला जातो. त्यातीलच हा एक सण आहे पहा कार्निवल. तर कार्निवल हा जो सण आहे हा वसंत ऋतू येण्याच्या आधी साजरा केला जातो आणि तो केला जातो पर्याय क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, 2022 पासून हा प्रश्न आपल्याला 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे? भारत सरकारच्या खालीलपैकी अशी कोणती योजना आहे की त्या योजनेअंतर्गत संरक्षण दल जे आहे त्यामध्ये अल्पमुदतीची भरती होत आहे? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 अग्निपथ ही जी आहे ही संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे. आणि अग्निपथद्वारे जे काही विद्यार्थी लागतात तर त्यांना अग्निवीर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, अग्निवीर कोण आहेत? अग्निपथ भरतीमधून गेलेले. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 20 जानेवारी 2024 रोजी सोर्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? या ठिकाणी पहा, सोर्या हा उपग्रह सोडलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे जानेवारी 2024 मध्ये. तर तो कोणत्या देशानं सोडलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जो इराण देश आहे. पहा, इराण या देशाने सोर्या या नावाचा उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.